लखनौमधून तेहरी हत्याकांडाची एक विचित्र घटना घडली आहे। एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केली आहे। पत्नीची हत्या केल्यानंतर नरधामाने आपल्या पोटच्या 2 मुलींना देखील संपवले। सदर घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिजनौरी परिसरातील सरवणनगर भागातील ही घटना 28 मार्च रोजी घडली। राम असं आरोपी पतीचं नाव असून तर पत्नी ज्योती वय वर्ष 30, पायल वय वर्ष 6 आणि आनंद वय वर्ष 3 अशी मृत आई आणि मुलांची नावे। नरधमाने या तिघांची हत्या केल्यावर तो 3 रात्र मृतदेहांसोबत तिथेच राहिला। राम आणि ज्योती यांच्या लग्नाला 7 वर्षे झाली होती। मात्र राम ज्योतीवर सतत संशय घ्यायचा। ती फोनवर बोलत असताना राम आल्यावर घाबरायची आणि फोन कट करायची। त्यामुळे रामचा संशय आणखी वाढत होता असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे। 28 मार्च रोजी देखील या कारणावरून त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं। त्यानंतर रामने आपल्या 2 लहान मुलांसमोरच आपल्या पत्नीची हत्या केली। त्याने ओढणीने पत्नीचा गळा आवळला आणि तिला संपवलं। मुलांनी हे सर्व पाहिल्यानंतर ते पोलिसांना सर्व खरं सांगतील आणि आपण अडचणीत येऊ हे समजताच त्याने आपल्या 2 मुलांचीही देखील हत्या केली। 3 दिवस त्याने मृतदेह घरातच ठेवले। कुटुंबातील सर्वजण होळीमुळे गावी गेले होते असं त्याने शेजारच्या नागरिकांना सांगितलं। मात्र तो काही वेळासाठी बाहेर गेला तेव्हा शेजारच्या व्यक्तीला त्याच्या घरातून वास येऊ लागला। त्याने दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा घरामध्ये 3 मृतदेह पडले होते। त्याने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर पतीने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे।